हॅलो माय डिअर स्टुडंट्स, तर हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्सचं 9th व्हिडिओ लेक्चर. आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इक्विपोटेन्शियल सरफेसेस. ठीक आहे, चला तर मग वयानी पेन काढा आणि लेक्चर लिहायला सुरुवात करा. तर बघा, पहिल्यांदा इक्विपोटेन्शियल सरफेसेस म्हणजे काय असतात. तर सिम्पली इक्विपोटेन्शियल, इक्वी म्हणजे जसं नावातच दिलेलं आहे, इक्वी म्हणजे इक्वल आणि पोटेन्शियल म्हणजे माहिती आहे आपल्याला काय असतं. तर ज्या सरफेसवरच्या प्रत्येक पॉईंटचं पोटेन्शियल काय असतं, इक्वल असतं, सेम असतं. ज्या सरफेसवरच्या चार्ज भोवती जो सरफेस आहे, चार्ज भोवती म्हणजे सराउंडिंग, चार्जच्या सराउंडिंग मध्ये असा सरफेस, चार्जच्या सराउंडिंग मधला असा सरफेस की ज्याच्यावरच्या प्रत्येक पॉईंटचं पोटेन्शियल कसं आहे, सेम आहे. प्रत्येक पॉईंटचं पोटेन्शियल सेम आहे, अशा सरफेसला काय म्हणायचं, इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेस. ठीक आहे, चला तर मग एका लाईन मध्ये डेफिनेशन लिहून घ्या इक्विपोटेन्शियल सरफेसची. व्हॉट इज मीन बाय इक्विपोटेन्शियल सरफेस? द सरफेस लिहा, द सरफेस हॅव्हिंग किंवा असं लिहा, द सरफेस विथ अ कॉन्स्टंट, द सरफेस विथ अ कॉन्स्टंट value of potential at every point on it is called equipotential surface. Is called equipotential surface. ठीक आहे, ओके. चला एक एक्झाम्पल घेऊन बघू. समजलं नसेल, माहिती आहे मला, समजलं नसेल सगळं, बघा थोडं समजलं असेल. एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल काय, नंबर 1 समजा पॉइंट चार्ज साठी इक्विपोटेन्शियल सरफेस काय असतो बघू आपण. पॉइंट चार्ज, आता समजा हा पॉइंट चार्ज आहे, हा एक पॉइंट चार्ज आहे, समजा प्लस क्यू चार्ज आहे. ठीक आहे, त्याच्या भोवती जर आपण एक स्फिअर ड्रॉ केला तर इथं तुम्हाला एक सर्कल दिसेल, पण ऍक्च्युअल मध्ये काय 3 डायमेन्शनल, जसं पॉइंट ठेवलाय समजा त्याच्या भोवती एक स्फिअर आहे, 3 डायमेन्शनल फिगर इमॅजिन करा, एक स्फिअर आहे. तर या बघा इथं पोटेन्शियल काय असतं, त्याच्यापासून के क्यू बाय आर, व्ही काय असतं, के क्यू बाय आर असतं. आता याच्यापासून आर डिस्टन्स वरती प्रत्येक पॉईंट कुठे स्पिअर वरचा आर डिस्टन्स वरती आहे, म्हणजे इच अँड एव्हरी पॉईंटला पोटेन्शियल कसं आहे, सेम आहे. पोटेन्शियल कसं आहे, सेम आहे, कारण पोटेन्शियल कशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. त्याच्यामुळे पोटेन्शियल ऑफ इच अँड एव्हरी पॉईंट ऑन द स्पिअर ॲट डिस्टन्स आर इज सेम. त्याच्यामुळे काय होईल, हा एक इक्विपोटेन्शियल सरफेस होईल. अजून एक स्पिअर काढला आपण, समजा अजून काहीतरी डिस्टन्सला अजून एक स्पिअर काढला तर काय होईल, हा दुसरा इक्विपोटेन्शियल सरफेस. अजून एक काढला, आता काय होईल, हा तिसरा इक्विपोटेन्शियल सरफेस. अजून एक काढला तर हा काय होईल, चौथा इक्विपोटेन्शियल सरफेस. असे आपण n नंबर ऑफ, n म्हणजे इन्फानाइट नंबर ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेस काढू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय बघा आता, इक्विपोटेन्शियल सरफेस फॉर पॉइंट चार्ज. बघा इक्विपोटेन्शियल सरफेस पॉइंट चार्ज साठी इक्विपोटेन्शियल सरफेस is equipotential surface किंवा असं करा, equipotential surfaces are concentric spheres with center at charge, म्हणजे सेंटर, चार्जला सेंटर घेऊन काढलेले जेवढे काही स्पिअर्स असतील, इन्फायनाइट नंबर ऑफ स्पिअर्स, ते काय झाले सगळे, ते सगळे झाले काय झाले, हा इक्विपोटेन्शियल सरफेसेस झाले. कशासाठी, पॉइंट चार्ज साठी. ठीक आहे, दिसतंय का, ओके. ठीक आहे, आता हे एकदम एक्झॅक्टली आलेले नसतील, थोडे ओव्हल शेप्ड आले, तर समजून घ्या. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता सेकंड पॉइंट, सेकंड बघा, सेकंड एक्झाम्पल बघूत आपण. बरं याच्यामध्येच बघा, याच्यामध्येच एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो अजून. इथं
इथं याचे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते? रॅडियल असते. इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन कशी असते? ही अशी रॅडियल असते. ठीक आहे, ही अशी रॅडियल असते. इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन रॅडियली आउटवर्ड आहे. का? कारण हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. जर तेच जर काय असते, समजा निगेटिव्ह चार्ज असतं तर इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन कशी असते? रॅडियली इनवर्ड असते. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते? रॅडियली इनवर्ड. ठीक आहे, ओके. अजून एक आपण बघितलंय की इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये पोटेन्शियल काय होतं? डिक्रीज होत चालतं. काय होतं? पोटेन्शियल डिक्रीज होत चालतं. म्हणजे समजा या ठिकाणचं पोटेन्शियल समजा 40 व्होल्ट आहे, तर इथलं किती असेल? समजा हे 30 व्होल्ट आहे, हे समजा 20 व्होल्ट आहे, हे समजा 10 व्होल्ट आहे. म्हणजे काय व्हायला लागले? इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन ही काय? इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. ठीक आहे, ही काय? इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. फील्ड लाईन्स आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. तर फील्ड इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये पोटेन्शियल काय होत चालतं? डिक्रीज. 40, 30, 20 व्होल्ट, 10 व्होल्ट अँड सो ऑन. ठीक आहे, कुठेतरी पुढे गेल्यानंतर 0 होईल इन्फायनाइट डिस्टन्सला. प्रॅक्टिकली इन्फायनाइट डिस्टन्स म्हणजे काही मीटरवरती गेल्यानंतर काय होईल? पोटेन्शियल 0 होऊन जाईल. कळलं? आता हाच पॉईंट चार्ज जर निगेटिव्ह असता तर समजा असा पॉईंट चार्ज, हाच पॉईंट चार्ज आहे आणि हा कसा आहे? मायनस क्यू आहे, निगेटिव्ह आहे. तर काय होईल? हा एक कॉन्सेंट्रिक स्फिअर काढला मी, समजा हा दुसरा कॉन्सेंट्रिक स्फिअर काढला, हा तिसरा कॉन्सेंट्रिक स्फिअर काढला, अशी n नंबर काढू शकतो आपण. हा चौथा काढला. ठीक आहे, असं काढले समजा. आता स्फिअर अरे खूपच ओव्हल शेप आले. ठीक आहे, येऊ द्या. कॉन्सेप्ट समजून घ्या. कॉन्सेप्ट काय? आता इथून ही इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल, डायरेक्शन बरोबर आहे काही? डायरेक्शन बरोबर आहे का इलेक्ट्रिक फील्डची? नाही. तर इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन कशी असेल? टुवर्ड्स असेल, कारण निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन हो काही ही अशी असेल, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन ही अशी, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन ही अशी, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अशी, टुवर्ड्स असेल, इनवर्ड असेल. ठीक आहे, म्हणजे पोटेन्शियल कसं असेल? इकडं हे 40 व्होल्ट, इकडं हे 30 व्होल्ट, हे 20 व्होल्ट, हे 10 व्होल्ट, असं डिक्रीज होत चालेल. काय म्हणालो लोक? हां, तर हे इम्पॉर्टंट आहे की पोटेन्शियल डिक्रीजेस इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक field, and for negative charge electric field is towards the charge, and for positive charge electric field is directed away from the charge. चला pause the video and note it down. लिहिलं. आता पुढे बघा, जर समजा सिलेंड्रिकल चार्ज असेल, चार्ज कसा असेल? सिलेंड्रिकल सॉरी लिनियर चार्ज असेल. कसा चार्ज असेल? लिनियर चार्ज. सेकंड एक्झाम्पल बघू. फॉर लिनियर चार्ज, जर चार्ज लिनियर असेल, लिनियर चार्ज साठी काय होतं? लिनियर चार्ज म्हणजे पेन सारखा समजा असा लिनियर चार्ज आहे. पॉईंट चार्जच्या ऐवजी लिनियर एक्सटेंडेड चार्ज आहे. तर एक्सटेंडेड चार्ज साठी इक्विपोटेन्शियल सरफेसेस काय असतील? इमॅजिन करू शकता तुम्ही. काय असतील सांगा बरं? याला पूर्णपणे एनक्लोज करायचे. तर काय करावं लागेल? कशामध्ये एनक्लोज करावं लागेल? बरोबर, सिलेंडर. कशामध्ये? सिलेंडर मध्ये एनक्लोज होईल ते. म्हणजे काय होईल? इक्विपोटेन्शियल सरफेसेस विल बी सिलेंडर्स विथ चार्ज ॲज ॲक्सेस ऑफ सिलेंडर, विथ चार्ज ॲज ॲक्सेस ऑफ सिलेंडर. ठीक आहे, चला काढून बघू. काढून बघितल्यानंतर समजेल व्यवस्थित. चला समजा लिनियर चार्ज आहे, हा आहे लिनियर चार्ज. समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. वेळ धरा. आता याला आपल्याला टोटल चार्ज समजा, टोटल चार्ज समजा कॅपिटल क्यू आहे. टोटल चार्ज काही असू द्या. ठीक आहे, मॅग्निट्यूड. आता याचे इक्विपोटेन्शियल सरफेस कसं येईल? या लाईनला काय धरायचं? ॲक्सिस धरायचा आणि काय काढायचा? सिलेंडर काढायचा. काय काढायचं? एक सिलेंडर काढायचा. ठीक आहे, एक सिलेंडर समजा, सिलेंडर काढला. हा सिलेंडर काय होईल? सिलेंडर होईल इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेस. हा सिलेंडर झाला इक्विपोटेन्शियल सरफेस. आता अजून एक काढला समजा, अजून एक काढू. ठीक आहे, हा झाला इक्विपोटेन्शियल सरफेस. हा झाला इक्विपोटेन्शियल सरफेस. लक्षात आलं तुमच्या? आता इक्विपोटेन्शियल सरफेस. ठीक आहे, ओके. हां, मग आता याच्यासाठी लिहून घेऊ थोडंसं. बघा, लिनियर चार्जसाठी इक्विपोटेन्शियल सरफेस काय असेल? मग इक्विपोटेन्शियल सरफेसेस आर कॉन्सेंट्रिक. इक्विपोटेन्शियल सरफेसेस आर कॉन्सेंट्रिक
concentric spheres with linear charge with linear charge as an axis of cylinders ठीक आहे. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, अशी असेल. ठीक आहे. पहिली पॉझिटिव्ह म्हणजे अशी असेल इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्टेड अवे. ठीक आहे. ही अशी इलेक्ट्रिक फील्ड असेल. कळलं. चला आता लक्षात आला असेल तुमच्या इक्विपोटेन्शियल सरफेस नेमका असतो कसा किंवा इक्विपोटेन्शियल सरफेस कशाला म्हणायचं. ठीक आहे. ओके. आता याच्या काही प्रॉपर्टीज असतात, त्या प्रॉपर्टीज आपण बघूया. ठीक आहे. चला लिहून घ्या एवढं. लिहिलं. ओके. चला नेक्स्ट पॉइंट, प्रॉपर्टीज ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेसेस. डायरेक्ट टाका प्रॉपर्टीज ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेसेस. टाकलं का. प्रॉपर्टीज ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेसेस. प्रॉपर्टीज ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेसेस. पहिली प्रॉपर्टी लिहून घ्या. पहिली प्रॉपर्टी सांगता येईल. पहिली प्रॉपर्टी डेफिनेशन वरून सांगा. डेफिनेशन वाचा काय. हा त्याच्यावरून प्रॉपर्टी पहिली अशी सांगतात. द पोटेन्शियल डिफरन्स या द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी पॉइंट्स between any two points on the equipotential surface is zero. किती असेल. झिरो असेल. ऑब्वियस आहे. चला लिहा. प्रॉपर्टीज ऑफ इक्विपोटेन्शियल surfaces. Properties of equipotential surfaces. First property काय. First property, the potential difference between any two points on the equipotential surface is zero. म्हणजे समजा हा एक इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. समजा हा एक इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. इथे एक पॉइंट आहे ए, इथे एक पॉइंट आहे बी, इथे एक पॉइंट आहे सी, इथे एक पॉइंट आहे डी आणि अशी एन नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. तर प्रत्येक पॉइंटचं पोटेन्शियल कसं असेल, सेम असेल. म्हणजे पोटेन्शियल ॲट ए इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट डी. ही आहे पहिली प्रॉपर्टी. समजलं. ओके. चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी. बघा सेकंड प्रॉपर्टी काय सांगते. सेकंड प्रॉपर्टी, the work done in moving a charge on an equipotential surface is zero. The work done on surface by electrostatic force by Coulomb force by electrostatic force is zero. बघा काय असतं आपण बघितलंय. व्ही समजा हे दोन पॉइंट्स आहेत. समजा हा इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. ठीक आहे. हा एक पॉइंट आहे ए आणि हा एक पॉइंट आहे बी. एक चार्ज होता क्यू इथून काय केलेलं आहे, बी या पॉइंटला मूव्ह केलं. ठीक आहे. बी या पॉइंटला मूव्ह केलं. हे करताना काहीतरी वर्क करावं लागेल. वर्क इन मुव्हिंग चार्ज फ्रॉम ए टू बी.
म्हणजे काय होईल, वर्क डन इन मुव्हिंग चार्ज फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू काय होईल, आणि डिवाइड बाय चार्ज क्यू. वर्क डन पर युनिट चार्ज, वर्क डन पर युनिट चार्ज काय असतो, चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे पोटेन्शियल ॲट बी मायनस पोटेन्शियल ॲट ए. हे डेफिनेशन काय डेफिनेशन, पोटेन्शियलची डेफिनेशन आहे. वर्क डन पर युनिट चार्ज इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल. ठीक आहे, हे या दोन पॉईंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स हा काय असतो, या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स असतो. बरोबर आहे. मग आता या पॉईंट आणि या पॉईंट बघा, इथं ए आणि बी पॉईंटचं पोटेन्शियल कसं आहे, सेम आहे. म्हणजे व्ही बी मायनस व्ही ए काही झिरो आहे, व्ही बी मायनस व्ही ए काही झिरो आहे. म्हणजे वर्क डन इन मुव्हिंग ए टू बी काय हे झिरो आहे. आणि कुणाचं वर्क डन असतं, एक्सटर्नल फोर्सचं असतं. बरोबर आहे, एक्सटर्नल एजंट. बरोबर आहे, एक्सटर्नल एजंटचं वर्क डन काय असतं, झिरो असतं. बरोबर, एक्सटर्नल वर्क डनचं एजंट एक्सटर्नल एजंटचं वर्क डन झिरो असतं. म्हणजे एक्सटर्नल म्हणजे समजा ह्याला पुश केलं, इथून पुश करत 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 इथपर्यंत गेलं. एक्सटर्नली म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पेक्षा वेगळा फोर्स वापरला, त्याला आपण एक्सटर्नल फोर्स म्हणतो किंवा एक्सटर्नल एजंट म्हणतो. त्यानं जर ए टू बी नेला तर त्याचं वर्क डन किती लागले, झिरो लागले. मग आपण बघितलं होतं वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. बरोबर आहे. मग हे किती आहे, झिरो आहे. म्हणजेच वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज झिरो. वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज झिरो. बरोबर आहे, व्हेरी गुड. तर हे आपल्याला मिळालं. वर्क डन काय असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनं इक्विपोटेन्शियल सरफेसवरती केलेलं वर्क डन काय असतं, झिरो असतं. म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेसवरती एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटवरती जर चार्ज मूव्ह करायचा असेल तर किती वर्क डन होतं, झिरो वर्क डन होतं. क्लिअर आहे. ओके, चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता बघा थर्ड पॉईंट. आता हे वर्क डन झिरो असतं. आता वर्क डनच काय होत असतं, वर्क डन हे स्टोअर होत असतं पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. बरोबर आहे. चार्जवरती केलेलं वर्क डन कायच्या फॉर्ममध्ये स्टोअर होत असतं, इलेक्ट्रिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होत असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं पोटेन्शियल एनर्जीचा जो चेंज आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय असते, झिरो असते. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय असते, झिरो. हे सेकंड पॉईंट वरून सांगता येतं आपल्याला ते, पण आपण थर्ड पॉईंट म्हणून येऊन घेऊ. ठीक आहे. थर्ड पॉईंट, as work done in moving a charge on an equipotential surface दिसते काय, ऑन एन इक्विपोटेन्शियल. ठीक आहे, थोडं कट होत आहे. ऑन एन equipotential surface is zero. हे कारण सांगितलं. काय होतं, पोटेन्शियल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज झिरो. वर्क डन होत नाही, वर्क डन झिरो आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी चेंज होईल का, नाही होणार. म्हणजेच चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज झिरो. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी मायनस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए इज झिरो. ठीक आहे. डेल्टा यू इज झिरो. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज झिरो. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आता आपण बघितलेला. नेक्स्ट पॉईंट कधी बघितला बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच्या प्रॉपर्टीज बघताना बघितलं होता की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स डू नॉट क्रॉस each other किंवा डू नॉट इंटरसेक्ट each other. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट each other आपण पाहिले. बरोबर आहे. हां, तर सेम तोच पॉईंट इथं पण लागू होतो की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जसं एकमेकींना काय करू शकत नाहीत, क्रॉस करू शकत नाहीत, कट करू शकत नाहीत. सेम त्याच प्रकारे इक्विपोटेन्शियल सरफेसेस डू नॉट इंटरसेक्ट each other. कशामुळं, सेम इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय इंटरसेक्ट करू शकत नव्हत्या. बघा समजा आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत. हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा एक नेगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक डायपोल आहे समजा.
ठीक आहे. बरं ठीक आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज एक निगेटिव्ह चार्ज. इथून एक इलेक्ट्रिक फील्ड निघाली इकडे गेली, इथून इलेक्ट्रिक फील्ड निघाली इकडे गेली, इथून इलेक्ट्रिक फील्ड निघाली इकडे गेली. समजा एक इलेक्ट्रिक फील्ड आहे अशी निघून अशी जायला लागली, ही अशी. ठीक आहे. आता होईल काय, समजा हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे समजा पी. आता पी या पॉईंटला काय होईल, पी या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डच्या दोन डायरेक्शन असतील. एक डायरेक्शन अशी असेल, एक डायरेक्शन अशी असेल. मग कोणती डायरेक्शन बरोबर आहे. हा पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा की एकाच पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डच्या दोन डायरेक्शन असू शकत नाहीत. हा सेम त्याच प्रकारे एकाच पॉइंटला पोटेन्शियलच्या दोन व्हॅल्यूज असू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळं इक्विपोटेन्शियल सरफेसेस एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, एकमेकांना क्रॉस करत नाहीत. ठीक आहे, टच करत नाहीत. क्लिअर आहे. ओके चला मग लिहून घेऊ. या equipotential surfaces do not intersect each other. Equipotential surfaces do not intersect each other. If they do so, म्हणजे जर त्यांनी एकमेकांना क्रॉस केलं तर, if they do so, the point of there will be two values of, there will be काय होईल त्या ठिकाणी, there will be म्हणजे कुठं at the point of intersection, there will be two values of potentials at the point of intersection, आणि जे की which is not possible किंवा impossible, which is not possible म्हणजे एकाच पॉइंटला पोटेन्शियलच्या दोन व्हॅल्यूज असू शकत नाहीत. एक म्हणजे एका पॉइंटला पोटेन्शियल समजा 10 व्होल्ट आहे, दुसऱ्या पॉइंटला 15 व्होल्ट आहे, आणि 10 आणि 15 व्होल्ट जर इक्विपोटेन्शियल सरफेस एकमेकांना क्रॉस झाले तर एकाच पॉइंटचं पोटेन्शियल 10 व्होल्ट आणि त्याच पॉइंटचं पोटेन्शियल 15 व्होल्ट असं होईल का. नाही, एक तर 10 व्होल्ट पाहिजे किंवा 15 व्होल्ट पाहिजे. बरोबर आहे की नाही. हा कळलं आता लक्षात आलं तुमच्या. म्हणजे बघा हा एक इक्विपोटेन्शियल सरफेस आहे आणि हा दुसरा इक्विपोटेन्शियल सरफेस. समजा आता एकमेकांना क्रॉस झाले, समजा या पॉइंटला इथं क्रॉस व्हायला लागले. ठीक आहे, या पॉइंटला जर क्रॉस झाले तर काय होईल, या पॉइंटचं पी हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे समजा. ठीक आहे, या पॉइंटला इंटरसेक्ट झाले. समजा हा 10 व्होल्टचा आहे आणि हा 15 व्होल्टचा इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. तर या पॉइंटचं पोटेन्शियल किती होईल, मग 10 व्होल्ट लिहायचं. पोटेन्शियल ॲट पी किती लिहू, 10 व्होल्ट लिहू का पोटेन्शियल ॲट पी 15 व्होल्ट लिहू. हा कारण पी काय, व्हॉट इज पी इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस सरफेसेस इंटरसेक्ट होतात ना त्यावेळेस काय असते, लाईन ऑफ इंटरसेक्शन असते. ठीक आहे, आपण ही लाईन करतो. ज्यावेळेस दोन सरफेसेस इंटरसेक्ट होतात त्यावेळेस काय असते, लाईन ऑफ इंटरसेक्शन असते. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन नसतो, लाईन ऑफ इंटरसेक्शन असते. ठीक आहे, असं गृहीत धरू आपण. ही पीक्यू लाईन गृहीत धरू. पीक्यू, या पीक्यू लाईन वरती काय असेल, मग पीक्यू लाईनचं पोटेन्शियल काय असेल, 10 व्होल्ट लाईनचं का 15 व्होल्ट लाईनचं. मग म्हणजे पीक्यू लाईन वरती जेवढे पॉईंट्स आहेत, पी पासून क्यू पर्यंत जेवढे पॉईंट्स आहेत, इथे हे जेवढे पॉईंट्स आहेत त्यांचं पोटेन्शियल किती लिहायचं, 10 का 15. पी काय, पीक्यू काय, पीक्यू असं लिहू आपण. पीक्यू लाईन ऑफ इंटरसेक्शन, लाईन ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, कळले का. हा त्याच्यामुळे हे पॉसिबल होऊ शकत नाही की दोन इक्विपोटेन्शियल सरफेसेस एकमेकांना इंटरसेक्ट करू शकत नाही. क्लिअर आहे, व्हेरी गुड. चला नेक्स्ट पॉइंट. आता नेक्स्ट पॉइंट सुद्धा लाईनवर इलेक्ट्रिक लाईन सब फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच्या प्रॉपर्टीज बघताना आपण पाहिलेला आहे. कोणता पॉइंट होता तो, की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस फ्रॉम विच दे ओरिजिनेट और ऑन विच सरफेस दे टर्मिनेट. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या सरफेस पासून निघायला लागल्यात म्हणजे ओरिजिनेट व्हायला लागल्यात त्या सरफेसला कशा असतात, परपेंडिक्युलर. आणि ज्या सरफेसवर टर्मिनेट होतात त्या सरफेसला सुद्धा परपेंडिक्युलर असतात. बरोबर आहे. हा सेम त्याच प्रकारे इक्विपोटेन्शियल सरफेसेस
आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. इक्विपोटेन्शियल सरफेसेस आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजे कसं, हे बघा, द इक्विपोटेन्शियल सरफेसेस द लिहू नका, इक्विपोटेन्शियल सरफेसेस अँड फील्ड लाईन्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजेच काय, फील्ड लाईन्स म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फील्ड. Equipotential surfaces and field lines are always perpendicular. म्हणजे कसं, समजा हा एक पॉइंट चार्ज आहे, समजा प्लस क्यू आहे. आता याचा इक्विपोटेन्शियल सरफेस काय झाला, हा स्फिअर झाला, बरोबर आहे. याचा इक्विपोटेन्शियल सरफेस काय झाला, हा झाला एक स्फिअर, बरोबर. हा स्फिअर आहे समजा, हा आहे इक्विपोटेन्शियल सरफेस. हा समजा दुसरा इक्विपोटेन्शियल सरफेस, ठीक आहे. हा काय, दुसरा इक्विपोटेन्शियल सरफेस. अजून एक इक्विपोटेन्शियल सरफेस काढू आपण, हा झाला तिसरा इक्विपोटेन्शियल सरफेस, ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन कशी आहे, अशी आहे समजा, अवे फ्रॉम चार्ज, कारण पॉझिटिव्ह चार्ज आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड लाईन अशी झाली. मग ही इलेक्ट्रिक फील्ड लाईन आणि हा सरफेस हे कसं असेल, एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर, ठीक आहे. हे बघा, हे परपेंडिक्युलर असतील एकमेकांना. हा पॉईंट सांगतो, हा आहे शेवटचा पॉईंट. ही चला लाईट गेलेली आहे, थोडं थांबतो मी, एक ब्रेक घेतो आणि आपण परत येऊ, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही लेक्चर लिहून घ्या. आय एम रिअली सॉरी, हे दिसत नाही थोडं, हे थोडंसं दिसत नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं आपण याला वर घेऊ. या समजा पी क्यू आणि बाकी सगळं दिसतं तुम्हाला, ठीक आहे. दोन सरफेसेस आहेत, हा एक सरफेस इक्विपोटेन्शियल सरफेस आहे, हा दुसरा इक्विपोटेन्शियल सरफेस फर्स्ट, आणि हा सेकंड इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. दोन्हीची पी क्यू लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे. आणि त्या लाईन ऑफ इंटरसेक्शनला काय लागले, समजा पी वनचं पोटेन्शियल किती आहे, वनचं पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट आणि सेकंडचं पोटेन्शियल आहे 15 व्होल्ट. तर नेमकं पी क्यू या लाईनवरती किती पोटेन्शियल असेल हे सांगता येत नाही ना, मग 10 असेल का 15 असेल, ठीक आहे. त्याला काय म्हणतात, त्याच्यामुळे काय होत नाही की दोन इक्विपोटेन्शियल सरफेसेस एकमेकांना इंटरसेक्ट करू शकत नाहीत, ठीक आहे. आपण क्रॉस प्रॉपर्टीज बघितली आपली आतापर्यंत. पहिली प्रॉपर्टी काय होती, इक्विपोटेन्शियल सरफेसवरच्या कुठल्याही दोन पॉईंटचं पोटेन्शियल काय असतं, सेम असतं. सेकंड प्रॉपर्टी काय होती, फर्स्ट प्रॉपर्टी, इक्विपोटेन्शियल सरफेसवरच्या कुठल्याही दोन पॉईंटचं पोटेन्शियल सेम असल्यामुळे त्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, 0 असतो. सेकंड प्रॉपर्टी काय असते, वर्क डन, इलेक्ट्रिक फोर्सनं केलेलं वर्क डन काय असतं, 0 असतं. कशावरती, इक्विपोटेन्शियल सरफेसवरती एक चार्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करताना इलेक्ट्रिक फोर्सनं केलेलं वर्क डन 0 असतं. थर्ड पॉईंट, इलेक्ट्रिक फोर्सनं केलेलं वर्क डन 0 असतो, म्हणून चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय असते, 0 असते. ओके. फोर्थ पॉईंट, इक्विपोटेन्शियल सरफेसेस कॅनॉट इंटरसेक्ट इच अदर. थर्ड पॉईंट आणि फिफ्थ काय होते, इक्विपोटेन्शियल सरफेसेस आर अँड इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर, किंवा आर ऑलवेज परपेंडिक्युलर, ठीक आहे. चला आता काही एक्झाम्पल्स बघू. हे पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता पुढचा पॉईंट बघायचा आहे. पॉईंट म्हणजे आपल्याला 2-3 एक्झाम्पल बघायचे की इक्विपोटेन्शियल सरफेस कसा काढायचा. इलेक्ट्रिक फील्ड, समजा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दिलेली आहे आणि युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपल्याला सांगितलं की काय काढा, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इक्विपोटेन्शियल सरफेसेस कसे आहेत हे काढा किंवा ओळखा की खालीलपैकी कोणते युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. ओके. चला आता समजा तुम्हाला क्वेश्चन आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दिलेली आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दिलेली आणि आपल्याला काय विचारलंय, इक्विपोटेन्शियल सरफेसेस काढा. समजा हे अशी एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे
आता युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय करायचंय, इक्विपोटेन्शियल सर्फेसेस काढायचे. काढा बरं कशी असतील. या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड साठी इक्विपोटेन्शियल सर्फेसेस कशी असतील. हा, काही जणांना येते लक्षात. काय असतील, प्लेन असतील. ते काय असतील, प्लेन शीट्स असतील त्या. ठीक आहे, प्लेन सरफेस, एकदम प्लेन, आपल्या पेपर सारखा. ठीक आहे, पेपर सारखा प्लेन. काढा बरं, जमतंय का बघा. एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये काही अवघड नाहीये. कशा असतील, इक्विपोटेन्शियल सर्फेस काही एकदम प्लेन असतील. प्लेन सर्फेसेस, प्लेन, इक्विपोटेन्शियल सर्फेस. झाला इक्विपोटेन्शियल सर्फेस. अजून एखादा काढू वाटलं तर. हा झाला इक्विपोटेन्शियल सर्फेस. ठीक आहे, हे झाले इक्विपोटेन्शियल सर्फेस फॉर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. बघा हे काय, हे सगळे इक्विपोटेन्शियल सर्फेसेस. इक्विपोटेन्शियल सर्फेसेस हे काय, प्लेन्स. जसे स्पियर असतात ना, पॉइंट चार्ज साठी स्पियर्स, लिनियर चार्ज साठी सिलेंडर्स, तसा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड साठी इक्विपोटेन्शियल सर्फेस काय असतात, प्लेन्स असतात, प्लेन्स. ठीक आहे, नंतर समजा याच्यासाठी काढायचं आपल्याला. समजा 2 पॉझिटिव्ह चार्जेस, 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची. सॉरी, काय करायचंय, इक्विपोटेन्शियल सर्फेस काढायचे. तर कसे येतील, समजा आता पॉईंट चार्जसाठी पोटेन्शियल इक्विपोटेन्शियल सर्फेस कसा असतो, स्फिअर असतो. याच्यासाठी एक, याच्यासाठी एक काढला, हे झाले इक्विपोटेन्शियल सर्फेस. ठीक आहे, नंतर याच्यासाठी अजून एक काढूत, इथं पण अजून एक काढूत, इकडे काढा अजून एक, इकडे अजून एक काढा, इकडे अजून एक. ठीक आहे, इकडे मोडतो मी थोडं. चला लिहून घ्या, हा काढून घ्या इक्विपोटेन्शियल सर्फेस आहे, ते इक्विपोटेन्शियल सर्फेसेस काढून घ्या. काढले, रब करतो मी आता. आला बघा, अजून एक काढला समजा. छी, किती घाण सर, याच्यापेक्षा आम्ही चांगलं काढतो. हो बरोबर आहे, थोडीशी माझी ड्रॉइंग खराब आहे. जी ड्रॉइंग माझ्यापेक्षा चांगली असेल अशी मी अपेक्षा करतो. हां चला आलं. आता आता हो काही असं एक काढूत. ठीक आहे, आता आता कसं काढणार, आता हो काही असं येते. आता हा इक्विपोटेन्शियल सर्फेस असा येईल, असा. ठीक आहे, एवढं जरी काढलं तर तुम्ही सफिशियंट आहे. हा इक्विपोटेन्शियल सर्फेस असा येईल, कळलं. हा झाला इक्विपोटेन्शियल सर्फेस फॉर 2 पॉझिटिव्ह चार्जेस. आता समजा इलेक्ट्रिक डायपोल आहे, इलेक्ट्रिक काय समजा डायपोल आहे, त्याच्यासाठी युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड सॉरी इक्विपोटेन्शियल सर्फेसेस कसे येतील. इलेक्ट्रिक डायपोल साठी, इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक नेगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, समजा जवळजवळ घेऊ, खूप दूर झाले, जास्त काढायची गरज पडणार नाही आपल्याला. हा एक चार्ज
इथे एक असा हा इक्विपोटेंशियल सरफेस याचा, अजून एक इक्विपोटेंशियल सरफेस याचा, अजून एक याचा पण अजून एक घेऊ. आता असं करत करत असं खूप दूरवर गेलं तर असं असं होईल. ठीक आहे, मोठं सर्कल होईल, असं होईल. आणि हे मध्ये परत एक काय होईल, एक अशी स्ट्रेट लाईन येईल मध्ये. म्हणजे आता एक हा एक प्लेन जो आहे ना, हा एक प्लेन, दोन्हीच्या सेंटरला काय होईल, दोन्हीच्या सेंटरला एक्झॅक्टली सेंटरला काय होईल, एक प्लेन येईल. एक प्लेन इन्फायनाईट लांबीचा प्लेन येईल. म्हणजे खूप खूप मोठं सर्कल. तर असं दाखवताना हे एक स्ट्रेट लाईन दिसेल. नंतर हे असं खूप असं सर्कल येईल, खूप मोठं सर्कल येईल असं इकडे इकडे हे असं दिसेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे छोटे छोटे सर्कल्स. तर अशा प्रकारे इलेक्ट्रिक डायपोलचा काय दिसेल, इक्विपोटेन्शियल सर्फेसेस. इक्विपोटेन्शियल सर्फेसेसवर इलेक्ट्रिक डायपोल आपल्याला दिसतील. ठीक आहे, आता घेऊ एक प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन. ठीक आहे, हे झालं. चला काढून घ्या, हे काढून घ्या. ठीक आहे, मी एक प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन घेतो. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हे दिसत नव्हतं. ठीक आहे, दिसतं ना आता 2 पॉझिटिव्ह चार्जेस. ठीक आहे, नोट डाऊन. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला बघा, त्याच्यामध्ये काय काय विचारलं आहे की ABCD याच्या डायग्राम दिलेले. ठीक आहे, डायग्राम व्यवस्थित बघा. 30, 10, 20, 30, 40 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स दिलाय. आणि काय दिले, इक्विपोटेन्शियल रिजन्स दिलेले. इक्विपोटेन्शियल रिजन्स बघा, A to B 10 वोल्ट 10 वोल्टच्या इक्विपोटेन्शियल सर्फेसचा पॉईंट A प्रत्येक फिगरमध्ये, आणि 40 वोल्टच्या इक्विपोटेन्शियल सर्फेसवरचा पॉईंट आहे B. A to B आपल्याला मूव्ह करायचंय. चार्जला काय करायचंय, A to B मूव्ह करायचंय. तर विचारलंय आपल्याला की वर्क डन कोणत्या केसमध्ये सेम असेल किंवा कोड. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले. ठीक आहे, 4 ऑप्शन्स दिलेले त्यांनी. 4 ऑप्शन्स मी तोंडी सांगतो, तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, तुम्ही लिहून घ्या, मी ऑप्शन सांगतो. ठीक आहे, ऑप्शन्स लिहून घ्या तोंडी. बघा लिहून घ्या, क्वेश्चन लिहून घ्या. अ पॉझिटिव्ह चार्ज इज मूव्ड फ्रॉम A to B इन ईच डायग्राम. लिहा, अ पॉझिटिव्ह चार्ज इज मूव्ड फ्रॉम A to B इन ईच केस. प्रत्येक केसमध्ये काय केलंय, पॉझिटिव्ह चार्ज A पासून B पर्यंत मूव्ह केलाय. ऑप्शन ए लिहा, इन ऑल द 4 केसेस, इन ऑल द 4 केसेस द वर्क डन इज द सेम. द वर्क डन इज द सेम. चारही केसमध्ये वर्क डन कसं आहे, सेम आहे. इन ऑल द 4 केसेस द वर्क डन इज द सेम. हे आहे ऑप्शन ए. ऑप्शन बी लिहा, मिनिमम वर्क इज रिक्वायर्ड. मिनिमम वर्क इज रिक्वायर्ड टू मूव Q, चार्ज Q, टू मूव Q इन फिगर ए. ए फिगर मध्ये सगळ्यात कमी वर्क डन लागेल. मिनिमम वर्क इज रिक्वायर्ड टू मूव Q इन फिगर ए. इन फिगर ए. ऑप्शन सी घ्या, मॅक्सिमम वर्क इज रिक्वायर्ड टू मूव Q इन फिगर बी. मॅक्सिमम वर्क इज रिक्वायर्ड टू मूव Q फ्रॉम A to B इन फिगर बी. आणि ऑप्शन डी दिलाय, मॅक्सिमम वर्क इज रिक्वायर्ड टू मूव Q इन फिगर सी. मॅक्सिमम वर्क इज रिक्वायर्ड टू मूव Q इन फिगर सी. तर बघा, वर्क डनचा फॉर्म्युला काय, वर्क डन. वर्क डन काय असतं, लिहू बघा, W इज इक्वल टू Q इंटू डेल्टा V. Q इंटू डेल्टा V, बरोबर आहे. वर्क डन इज इक्वल टू Q इंटू डेल्टा V. VB मायनस VA करत होतो ना आपण, तेच डेल्टा V म्हणजे VB मायनस VA. VB मायनस VA. मग आता Q, चार्ज तर सगळीकडे सेम आहे. पोटेन्शियल पण A आणि B ज्या सरफेसवर आहेत त्यांचं सेम आहे. मग वेगवेगळे वर्क डन येण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ए पॉईंट कुठे प्रत्येक फिगरमध्ये 10 वोल्टच्या पोटेन्शियल सर्फेस, 10 वोल्टच्या इक्विपोटेन्शियल सर्फेसवर आहे, बरोबर आहे. बघा सगळीकडे 10 वोल्टच्या इक्विपोटेन्शियल सर्फेसवरचा पॉईंट. सॉरी इथं ए आणि इथं बी. सगळीकडे काय दिलंय, ए पॉईंट कुठे दिलाय 10 वोल्टच्या इक्विपोटेन्शियल सर्फेसवरती, आणि बी पॉईंट 40 वोल्टच्या इक्विपोटेन्शियल सर्फेसवरती. बघा 10 वोल्ट ए, 40 वोल्ट बी. 10 वोल्ट हे ए, 40 वोल्ट हा बी. ठीक आहे, 10 वोल्ट 40 वोल्ट, 10 वोल्ट 40 वोल्ट, 10 वोल्ट 40, 10 40, 10 40. ठीक आहे, डेल्टा व्ही सेम आहे, क्यू सेम आहे, तर वर्क डन काय असेल, हेन्स वर्क डन इज सेम फॉर ऑल द 4 केसेस. म्हणजे ऑप्शन आपलं ए करेक्ट आहे. या चारही केसमध्ये वर्क डन कसं असेल, सेम असेल. चारही केसमध्ये वर्क डन कसं असेल, सेम असेल. ठीक आहे, ओके. चला इथे लेक्चर मी एंड करतो, आणि या ठिकाणी आपला इक्विपोटेन्शियल सर्फेसेस हा पॉईंट संपलाय. ठीक आहे, अभ्यास करत राहा, काय अडचण असेल तर विचारत राहा. ठीक आहे, बाय.